आज आपण बिना भाजणीची कोणतीही डाळ न वापरता चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही चकली तेवढीच खुसखुशीत आणि खायला तेवढीच टेस्टी लागते। तर सर्वप्रथम 2 वाटी तांदूळ हा आपण कढईमध्ये परतून घ्यायचा। ह्या ठिकाणी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, तो खूप चिकट असतो, त्यामुळे चकली खूप जास्त वातड होऊ शकते। तांदूळ थोडा वेळ परतून घेतल्यानंतर सेम पॅनमध्ये 1 वाटी पोहे, जाड किंवा बारीक कोणतेही चालतील, तेही व्यवस्थित परतून घ्यायचे। पोहे थोडेसे आकसले म्हणजे समजून घ्यायचं की पोहे छानपैकी भाजून निघालेले आहेत। सेम पॅनमध्ये 1 वाटी डाळ म्हणजे त्याला आपण भाजकी चना डाळ असं म्हणतो, ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। सर्व सामग्री व्यवस्थित परतून घेतली म्हणजे आपली चकली खूप छान खमंग आणि खुसखुशीत बनते। साहित्य व्यवस्थित परतून नाही घेतलं तर चकलीचे बनवताना तुकडे पडू शकतात। आता सेम कढईमध्ये 1 वाटी धने, 1 वाटी जिरा आणि 1 वाटी ओवा हे सुद्धा आपण 2 मिनिटं परतून घ्यायचं। ह्या सर्व साहित्यामुळे चटणी खूप छान खमंग अशी लागते। ओवा हा टाकणं खूप गरजेचं आहे, कारण कोणत्याही आपण डाळ किंवा चना डाळ ज्या ठिकाणी आपण वापरतो त्या ठिकाणी ओवा हा टाकलाच पाहिजे। आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याला गिरणीतून दळून आणायचं। दळून आणताना हे काळजी घ्यायची की ह्याला गव्हाचं पीठ किंवा ज्वारीच्या पिठावर दळायचं नाही, आपण ह्याला चना डाळीचं किंवा कोणत्या पण भाजणीच्या पिठावर दळून घेतलं तर जास्त योग्य राहील। आता अर्धा वाटी तेल छानपैकी कडकडीत गरम करून घ्यायचं। गरम झाल्यानंतर ते तेल बाजूला थंड होण्यासाठी ठेवायचं। आता आपण दळून आणलेल्या पिठामध्ये 4 चमचे तीळ आणि 1.5 चमचा मीठ ॲड केलं। मीठ आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करून घ्यायचं। ह्या ठिकाणी मी 4 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। तिखट हे जास्त तिखट नसल्यामुळे ह्या ठिकाणी 4 चमचे तिखट ॲड केलं होतं। आणि आपण ह्या ठिकाणी चकली मसाला किंवा चिवडा मसाला ॲड करू शकतो, तर अर्धा चमचा मी ह्या ठिकाणी चिवडा मसाला ॲड केला होता। हे ऑप्शनल आहे, ह्या ठिकाणी आपण काहीही नाही ॲड केलं तरीही चालतं। अर्धा चमचा हळद आपण ॲड करायची किंवा नाही केली तरीही चालते। आणि हे सर्व साहित्य सर्वप्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण गरम करून थंड केलेलं अर्धा वाटी तेल ते सुद्धा ह्या पिठामध्ये छानपैकी हाताने चोळून मिक्स करायचं। सर्व पिठामध्ये आपलं तेल छान एकजीव झालं पाहिजे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्या पिठाची चांगली अशी मूठ बनली पाहिजे, तोपर्यंत आपण ह्याला मिक्स करत राहायचं। आपण कडक तेलाचं मोहन ॲड केल्यामुळे चकली ही खूप छान खमंग होते आणि खुसखुशीत बनते। आणि आता ह्या ठिकाणी आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं। गरम पाणी ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही, साधं रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं तेच आपण ॲड करायचं आणि व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं। हे पीठ मळून घेताना लक्षात घ्यायचं की आपण जसं भाकरीचं पीठ मळतो सेम त्याच पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप जास्त गच्चही नाही आणि खूप जास्त सैलही नाही। ह्या प्रकारचा सोऱ्या मी चकली बनवण्यासाठी वापरलेला होता। तुमच्याकडे जो काही सोऱ्या असेल त्या सोऱ्याला थोडं आतमधल्या साईडनी तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ त्याच्यामध्ये चिटकणार नाही आणि चकली आपल्याला वळायला म्हणजे चकली बनवायला खूप सोपी जाणार। ह्या चकलीच्या कणकेतून थोडासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला लांब असा आकार द्यायचा, म्हणजे आपल्याला त्याला सोऱ्यामध्ये सोडायला खूप सोपं जातं। सोरा पूर्ण व्यवस्थित भरून घेतल्यानंतर एका प्लेटला, स्टीलच्या प्लेटला उलटं करून त्याला थोडंसं ग्रीस करून घेतलं। तेल लावल्यामुळे चकली त्यावर आपण इझिली काढू शकतो आणि आपल्याला बनवायलाही खूप सोपी जाते। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला आवडेल तेवढे आपण चकलीचे फेरे द्यायचे आणि तुम्ही बघू शकता की चकली करताना कुठेही तुटत नाही आहे। तर या बिना भाजणीच्या चकलीमध्ये जास्त मेहनत पण नाही, झटपट आपण भरपूर साऱ्या चकल्या बनवू शकतो। आता चकली तळणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे सुद्धा चकली कडक होते का खुसखुशीत होते ह्यावर फरक पडतो। तुम्ही बघू शकता किती छान काटे आलेले आहेत आणि आपले तीळसुद्धा खूप छान असे उठून दिसत आहेत। मस्तपैकी आपल्या चकल्या बनून तयार आहेत। आपण त्याला आता फ्राय करू। तेल मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त सुद्धा कडकडीत गरम नसलं पाहिजे, नाहीतर चकली वरतून रंग छान येतो पण आतून मात्र कच्चीच राहते। ह्याला आपण मीडियम गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरच फ्राय करायचं। सुरुवातीला खूप बबल्स येतात, त्यानंतर बबल्स कमी झाले की त्याला आपण पलटून घ्यायचं आणि त्याला फक्त 2 ते 3 मिनिटानंतर आपण काढून घ्यायचं।
छानपैकी परफेक्ट असा चकलीचा कलर आलेला आहे आणि तेवढ्याच खायला खमंगसुद्धा लागतात. ह्या ट्रिकनी तुम्ही चकली तेलामध्ये इझी सोडू शकता. आपण ऑलरेडी प्लेटला तेल लावलेलं आहे, तर असं उलथण्याच्या साहाय्याने आपण चकली आतमध्ये सोडायची, म्हणजे आपल्या हातावर तेलसुद्धा पडणार नाही. तर ह्या सोप्या सोप्या ज्या ट्रिक्स असतात त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही ही चकलीची रेसिपी ह्या वर्षी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चकली गरमच असताना लगेच डब्यात भरायची घाई करायची नाही. त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण त्याला डब्यामध्ये भरायचं. गरम तळल्यानंतर लगेच चकली आपण डब्यामध्ये भरली, झाकून ठेवली तर ती नरम पडते आणि लवकर खराबही होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू. एन्जॉय.